नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वर्षभर मटार कसा साठवून ठेवायचा ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सध्या बाजारामध्ये बघा मस्त हिरव्यागार आणि ताजा मटारच्या शेंगा येतात आणि मटार भरपूर स्वस्त आहे। मला 1 किलो 50 रुपयांनी भेटल्या ह्या शेंगा। इथे मी 1.5 किलो मटार सोलून घेतले आणि त्याचे एवढे दाणे निघाले। आता हाच मटार तुम्ही जर 1 महिन्याने घ्यायला गेलात तर 50 रुपये पावने भेटेल तुम्हाला। म्हणून ह्याची साठवण कशी करायची ते बघूया। आता इथे मी गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतले। त्याच्यात आपल्याला 1 चमचा साखर आणि 2 चमचे मीठ घालायचे आहे। आता मोठ्या आचेवरच आपल्याला ह्या पाण्याला चांगली उकळी घ्यायची आहे। इथे बघा पाण्याला चांगली खळखळून उकळी आली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये मटारचे दाणे घालायचे आहेत। आता दाणे घातल्यानंतर बघा पाण्याची उकळी थांबली आहे। एकदा झाऱ्याने ढवळून घ्यायचं आहे आणि परत पाण्याला उकळी येईपर्यंत ह्यांना असंच ठेवून द्यायचं आहे। आता 1-2 मिनिटात बघा परत चांगली खळखळून उकळी आली आहे। आता 3 मिनिट आपल्याला हे दाणे ह्या पाण्यामध्ये अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत। जास्त पण आपल्याला हे दाणे शिजवून घ्यायचे नाही आहेत। इथे बघा 3 मिनिट आपण ह्यांना शिजवून घेतलं। आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे। आता इथे मी एका पसरट भांड्यामध्ये फ्रीजमधलं पाणी घेतलं। आता आपल्याला हे दाणे एका झाऱ्याने गाळून घ्यायचे आहेत आणि ह्या फ्रीजमधल्या पाण्यामध्ये घालायचे आहेत। असं केल्याने बघा जी दाण्यांची शिजण्याची क्रिया असते ती पाण्यात घातल्यानंतर तिथेच थांबते। म्हणून आपल्याला ह्यांना फ्रीजमधल्या पाण्यामध्ये घालायचे। आता सगळे दाणे अशाच प्रकारे ह्या पाण्यात घालून घेऊया। सगळे दाणे मी ह्या पाण्यात घालून घेतले। आता आपल्याला एकदा हाताने ढवळून घ्यायचे आणि ह्यांना 10 ते 15 मिनिट असंच पाण्यात ठेवून द्यायचे। आता 10-15 मिनिटांनी बघा दाणे चांगले थंड झालेत, अजिबात गरम नाही आहेत। आता आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि दाणे एका चाळणीवर ओतून इथे मी एका चाळणीवर हे मटार अशा प्रकारे पसरवून घेतले। आता ह्यांना अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल। किंवा तुम्ही एखाद्या सुती कापडावर ह्यांना पसरवून घेतलं तरीसुद्धा चालेल। आता बघा अर्ध्या तासाने मटार चांगले कोरडे झाले। आता ह्यांना एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये भरून घेऊया। इथे मी हे मटार एका डब्यामध्ये भरून घेतले। आता ह्यांना झाकण लावायचं आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवून देऊया। इथे आपले साठवणीतले मटार तयार झालेले आहेत। इथे बघा आपले साठवणीतले मटार तयार झालेले आहेत। आता हे मटार वर्षभर आरामात टिकतील। मटार जेव्हा स्वस्त असतात तेव्हा घेऊन ठेवा आणि त्याची अशा प्रकारे साठवण करा। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।